नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण TET परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे काही महत्त्वाचे प्रश्न, त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जर विद्यार्थी आपण असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेच्या अनुषंगाने हे प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. शब्दांच्या जाती, पार्ट ऑफ स्पीच. मराठी भाषेत शब्दांचे त्यांच्या उपयोगानुसार मुख्य 8 प्रकार पडतात किंवा जाती पडतात. तर ह्या ज्या शब्दांच्या जाती आहेत त्या भाषा विषयामध्ये मूळ आहेत आणि यावर आधारित प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आणि TET आणि CTET परीक्षेमध्ये हमखास विचारण्यात येतात. आपले 2 ते 4 मार्क पक्के करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा आपण पाहूया नाम. नाम म्हणजेच नाऊन. त्याची व्याख्या मित्रांनो, ज्या शब्दाद्वारे व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्राणी, भावना यांची नावे दर्शवली जातात त्यांना नाम असं म्हणतात. आपल्या परिसरात दिसणाऱ्या सर्व ज्या वस्तू आहेत, ठिकाणं आहेत, परिसर आहे किंवा भावना आहेत, या प्रत्येकाला काहीतरी एक नाव असते आणि त्या नावालाच नाम असं म्हणतात. तर परीक्षेमध्ये आपणास प्रश्न कशा प्रकारे विचारण्यात येतात की खालील वाक्यातील नाम कोणतं आहे, त्याचबरोबर विशेष नाम आहे का सामान्य नाम आहे. आता विशेष नाम कशाला म्हणतात मित्रांनो? जेव्हा एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या देशाचं, एखाद्या शहराचं, एखाद्या गावाचं एक विशिष्ट अशा एखाद्या गोष्टीचं नाव असेल तर ते विशेष नाव असते आणि सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन असं त्याला म्हणतात. शहर, देश, मुले, वर्ग असे जे सामान्य नाव असतील तर त्याला कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम असं म्हणतात. आता एक वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. राम शाळेत जातो या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे? तर या ठिकाणी नाम म्हणजेच नाव. राम हे या ठिकाणी नाम आहे, नाऊन आहे. त्याचबरोबर शाळा हे सुद्धा त्या ठिकाणी नाऊन आहे म्हणजेच नाम आहे. जातो हे क्रियापद आहे मित्रांनो. या ठिकाणी राम, पुणे, पुस्तक, आनंद, गाय, ज्या काही वस्तू आहेत जसं की टेबल आहे, खुर्ची आहे, झाड आहे, पेन आहे, घड्याळ आहे, हे सर्व काय आहेत तर नाम आहेत. तर आपणास लक्षात आलं असेल की नाम म्हणजे काय, त्यालाच नाऊन असं म्हणतो आपण. तर इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही भाषामध्ये नाऊन विषयावर आधारित प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर आता आपण पाहूया सर्वनाम. सर्वनाम म्हणजेच प्रोनाऊन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. आता सर्वनाम आपण का वापरतो? तर नामाचा वारंवार उल्लेख करायचा काम पडू नये म्हणून सर्वनामाचा वापर आपण करत असतो. माझी एक मैत्रीण होती, तिचं नाव होतं मोनिका. खूप हुशार होती. मोनिका सकाळी लवकर उठायची. ती दररोज अभ्यास करायची. बघा, आता मी दुसऱ्या वाक्यामध्ये ती दररोज अभ्यास करायची असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये मोनिका दररोज अभ्यास करायची असं म्हटलो नाही. म्हणजे मोनिकाऐवजी ती हा शब्द वापरला. बरोबर आहे. नामाचा वारंवार उल्लेख टाळण्यासाठी आपण जे नाम वापरत असतो त्याला सर्वनाम असं म्हणतात. आता मी, तुम्ही, आम्ही, जो, कोणी, तो, ती, ते, आपण, मी हे सर्व सर्वनाम आहेत. आमच्याकडे एक गाय होती. त्या गायीचं नाव होतं सोनी. सोनी नावाची एक गाय खूप दूध द्यायची.
त्या गाईचं दूध घट्ट होतं आणि ती गाय एवढी शाऊ होती की खूप शाऊ होती. ती लहान लेकरांना सुद्धा जवळ येऊ द्यायची. बघा आता मी या ठिकाणी पहा, सोनू नावाच्या गायीबद्दल 3 वाक्य वापरलेत. ती गाय घट्ट दूध द्यायची, ती लहान लेकरांना दूध जवळ येऊ द्यायची. बघा ती म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असं म्हणतो आपण. तर तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वनाम म्हणजे काय. आता पाहूया आपण विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असं म्हणतात. बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असं म्हणतात. आकाश कसं असते? आकाश निळे असते, बरोबर आहे. निळे हे काय या ठिकाणी विशेषण आहे, बरोबर आहे. आईने गुलाबजामुन केले. गुलाबजामुन खूप गोड होते. आता गुलाबजामुन कशी होती? गोड होते. गोड हे काय विशेषण आहे. गोड हे विशेषण आहे. राम हुशार आहे. राम कसा आहे? हुशार हे विशेषण. मोनिका सुंदर आहे. सुंदर हे काय आहे? विशेषण आहे. सुंदर हे काय विशेषण. म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण विशेषण असं म्हणतो. तर आकाश निळे आहे, यामध्ये निळे हे विशेषण आहे. पाणी थंडगार आहे, थंडगार हे विशेषण आहे. साखर गोड आहे, गोड हे विशेषण आहे. मोनिका हुशार आहे, हुशार हे विशेषण आहे. आता विशेषण म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, परीक्षेमध्ये दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा असा प्रश्न येऊ शकतो. माझ्याजवळ 5 रुपये आहेत. किती रुपये आहेत? 5. 5 हे सुद्धा काय आहे? विशेषण आहे या ठिकाणी. तर आता आपण वळूया क्रियापदाकडे. बघा क्रियापद म्हणजे काय? वर्ब म्हणजे काय? तर क्रियापद हा वाक्याचा राजा असतो मित्रांनो. क्रियापदाशिवाय वाक्याला काही अर्थ उरत नाही आणि म्हणून क्रिया दर्शवणारा जो शब्द असतो त्याला क्रियापद असं म्हणतात. जाणे, खाणे, बसणे, उठणे, पळणे, घेणे, जेवणे, झोपणे, अभ्यास करणे, रडणे, येणे, जाणे, उठणे, बसणे, हे ज्या काही क्रिया आहेत त्या सर्वांना काय म्हणतो आपण? क्रियापद असं म्हणतो. इंग्लिशमध्ये गो, कम, गिव्ह, टेक, लाफ, क्राय, सिट, स्टँड, प्ले, ईट, रीड, राईट हे जे आहेत ते सर्व क्रियापद आहेत. आणि क्रियापदाचं काम काय असते की क्रिया दर्शवण्याचं काम असते. तो पुस्तक वाचतो हा शब्द काय क्रिया सांगतो? कशाची क्रिया सांगतो? वाचण्याची क्रिया सांगतो. म्हणून वाचतो, घेतो, जातो, बसतो, उठतो, खेळतो, करतो, नाचतो हे सर्व क्रियापदे आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो की खालील वाक्यातील क्रियापद ओळखा असा प्रश्न येतो. तर मग त्यावेळेस आपणास क्रियापद ओळखावं लागतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. क्रियाविशेषण. क्रियापद झाल्याच्या नंतर क्रियाविशेषण म्हणजेच काय? ॲडव्हर्ब. क्रियापद विशेषण किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाची अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रिया कशी घडत आहे याविषयी माहिती देण्याचं काम कोण करते? क्रियाविशेषण करतो. म्हणून क्रियाविशेषणाला सुद्धा खूप महत्त्व आहे. बघा क्रिया कशी घडते याविषयी सांगण्याचं काम क्रियाविशेषण असं करत असते. मधू लवकर घरी जाते. कशी जाते? लवकर. लवकर हा शब्द या ठिकाणी क्रिया कशी घडते ते सांगत आहे. तो हळू चालतो. कसा चालतो? हळू चालतो. हळू हा शब्द क्रियाविशेषण आहे. ती खूप जोरात धावते. खूप हा शब्द धावते कशी हे सांगत आहे. तो नेहमी अभ्यास करतो. नेहमी हे काय आहे? क्रियाविशेषण आहे. आज माझा वाढदिवस आहे. आज हे काय आहे? क्रियाविशेषण आहे. तर तो लवकर धावतो या वाक्यामध्ये लवकर हे काय आहे? क्रियाविशेषण आहे.
आपणास आता लक्षात आलं असेल की क्रियाविशेषण म्हणजे काय आणि वाक्यामध्ये त्याचा काय उपयोग असतो. परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारण्यात येतो की खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर आपणास लक्षात आलं असेल. तर आता पुढे पाहूया मित्रांनो की प्रिपोजिशन, त्यालाच शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. नाम किंवा सर्वनाम आणि इतर शब्दामधील संबंध दर्शवणाऱ्या शब्दांना संबंधदर्शक अव्यय किंवा शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. बघा, माझ्या खिशात पेन आहे, माझ्या खिशामध्ये पेन आहे. मध्ये बघा, प्री म्हणजेच पूर्व आणि पोझिशन म्हणजे स्थिती. प्रिपोजिशन याच्यावरून आपणास लक्षात येईल की शब्दयोगी अव्ययाचं काय या ठिकाणी स्थान असतं. बघा, पुस्तक टेबलावर आहे. पुस्तक कुठं आहे? टेबलावर. वर हा शब्द टेबलाच्या नंतर आलेला आहे, म्हणजे नामाच्या नंतर हा शब्द आलेला आहे. नाम किंवा सर्वनाम यांच्यातील तो संबंध दर्शवत असतो. मांजर टेबलाखाली बसलेले आहे. टेबला खाली, खाली हा शब्द. शिक्षक वर्गात आहेत. वर्गात. आत हा शब्द या ठिकाणी, वर्ग या शब्दाला आत हा शब्द जोडून आलेला आहे. मुले माझ्या समोर बसलेली आहे. समोर हा शब्द या ठिकाणी काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. तर वर, खाली, जवळ, दूर, बाजूला, मध्ये असे जे शब्द आहेत ते काय आहेत? या ठिकाणी प्रिपोजिशन आहेत, शब्दयोगी अव्यय आहेत. तर आपणास परीक्षेमध्ये योग्य ते प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय निवडा असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि म्हणून आपणास हे माहीत असणं आवश्यक आहे. चला त्यापुढे पाहूया आपण उभयान्वयी अव्यय, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये कंजक्शन्स असं म्हणतो. आता उभयान्वयी अव्ययाचं काय काम असते की दोन वाक्यांना जोडण्याचा काम करतात. दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम उभयान्वयी अव्यय करत असते. कंजक्शन्स असं म्हणतो आपण त्याला. दोन शब्द, वाक्य किंवा वाक्यांश जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. राम आणि सीता दोघे मित्र आहेत. राम आणि सीता. आणि हा शब्द या ठिकाणी दोघांना जोडण्याचं काम करत आहे. मुलगा आणि त्याची आई स्वयंपाक बनवतात. आता मुलगा आणि आई, बघा, आणि हा शब्द या ठिकाणी कंजक्शनचं काम करतो. आणि, पण, परंतु, म्हणून, कारण असे जे शब्द आहेत ते उभयान्वयी अव्यय आहेत. तो अभ्यास करतो आणि खेळतो. तो अभ्यास करतो आणि खेळतो. आणि हा शब्द या ठिकाणी उभयान्वयी अव्यय आहे. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही यशस्वी व्हाल. जर आणि तर हे सुद्धा काय आहेत या ठिकाणी उभयान्वयी अव्यय आहेत. तर आपणास लक्षात आला असेल मित्रांनो की उभयान्वयी अव्यय म्हणजे काय आणि त्याचा वाक्यामध्ये कशा प्रकारे उपयोग होतो. आता या ठिकाणी आपण पाहूया विस्मयादी बोधक अव्यय, त्यालाच इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन म्हणतात. मराठीमध्ये त्याला दुसरं एक नाव आहे केवल प्रयोगी अव्यय. मनातील भावना उत्कटपणे मांडण्यासाठी आपण केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करत असतो. अचानक भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना विस्मयादी बोधक अव्यय असं म्हणतात. अरे बापरे, केवढा मोठा शब्द या ठिकाणी. अरे, अरे हा शब्द काय आहे? विस्मयादी बोधक अव्यय आहे. त्यालाच आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. वा, किती छान अभ्यास केला. वा हा शब्द या ठिकाणी केवल प्रयोगी अव्यय आहे. शाबास, खूप छान. शाबास हा शब्द कसा आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे. अरे, अरे हा शब्द अरे रे, अरे बाप रे, ओ माय गॉड, हाऊ ब्युटिफुल इज द फ्लावर असे जे शब्द असतात ते विस्मयादी बोधक अव्यय असतात किंवा केवल प्रयोगी अव्यय असतात. परीक्षेमध्ये आपणास
यावर आधारित 1-2 मार्काला प्रश्न नेहमीच विचारण्यात येत असतात. किती सुंदर चित्र आहे. किती हा शब्द या ठिकाणी केवळ प्रयोगी अव्यय आहे. यामध्ये या ठिकाणी हे ओळखण्याचं एक चिन्ह म्हणजे या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह असतं. यावरून सुद्धा आपणास केवळ प्रयोगी अव्यय ओळखता येतात. ह्या झाल्या शब्दांच्या 8 जाती: नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. आता नाऊन या ठिकाणी पहा की नाम म्हणजे नाऊन, सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन, विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह, क्रियापद म्हणजे वर्ब, क्रियाविशेषण म्हणजे ॲडवर्ब. त्यानंतर शब्दयोगी अव्यय किंवा संबंधदर्शक अव्यय, त्यालाच प्रिपोजिशन असं म्हणतो आपण. अभियान्वयी अव्यय म्हणजे कंजक्शन आणि विस्मयादी बोधक अव्यय म्हणजे इंटरजेक्शन होय. या ठिकाणी उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.